बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि चला या सावकाश या टाका पाय सगळ्यांना जय भीम तुमची लई स्पीड येतो सर स्पीड लई घेतो तुम्ही घेतलं आपल्याला चांगलं माहित आहे की धम्म परंपरेमध्ये धम्म संस्कृतीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन प्रतिरूपांचं प्रतिमांचं पुष्पाने दीपाने प्रदीपाने पूजन झाल्याशिवाय कोणताही कार्यक्रम पुढे सरकत नाही। तेव्हा आजचे प्रमुख मार्गदर्शक आणि त्यांना संगत सोबत देणारे आंबेडकरी विचारवंत सन्माननीय नारायणराव येळगावकर साहेब या दोघांनाही मी विनंती करतो की आपण सामूहिकपणे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्यनीय बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून वंदन करावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून वंदन केलेलं आहे। तेव्हा आपण आजच्या या मंगलमय वातावरणामध्ये सर्वात अगोदर
सामूहिकरित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करूया. सर्वांनी हात जोडा आणि सर्वांनी ते आपल्यापर्यंत आले तर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांचं स्वागत या ठिकाणी झालं पाहिजे. आणि म्हणून मी तर आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान सन्माननीय नारायणराव येळगावकर साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहेत या गावचे शाहीर सन्माननीय काकडे साहेब. विनंती करतो यानंतर मी विनंती करतो सन्माननीय निंबाजी भोंडे साहेब हे मी दगडू मोरे साहेबांना विनंती करतो की आपण सन्माननीय सरोदे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. की आपण सन्माननीय मिलिंद जगताप साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पाटील इकडे बघा. हा साहेब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. पाटील साहेब मागे लांडगे ताई सुनंदाताई लांडगे मारे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय प्रमोद खरात साहेब हे यानंतर मी विनंती करतो राहुल खरात साहेब फौजी हे सन्माननीय यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. सुधीर मिसाळ साहेब हे सन्माननीय दीपक गायकवाड साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. सन्माननीय पार्वतीबाई वानखडे ह्या सन्माननीय ताई शिंदे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. यानंतर मी विनंती करतो रंजनाताई वानखेडे या यानंतर मी पवन भारत मिसाळ साहेब यांना विनंती करतो की आपण खुरांगळे ते महाराष्ट्रभर फिरतात पण कधीही ते स्वागताचा स्वीकार पुष्पाचा स्वीकार करत नाही. त्यांनी वाहून घेतलेला आहे की आपल्याला फक्त बाबासाहेबांचे विचार पेरायचे आणि म्हणून कुठल्या प्रकारचे हार तुरे ते घेत नाही. आणि म्हणून त्यांनी या गोष्टीला या ठिकाणी नकार दिला आणि त्यांच्या सोबतच सन्माननीय नारायण आगळे साहेब हे सुद्धा कोणत्याही प्रकारचा स्वागताचा स्वीकार करत नाही. ही आपली आपली विचारधारा आहे, आपली आपली विचारसरणी आहे, आपला आपला तो विचार आहे. हॅलो, जे सध्या एक मोबाईल या ठिकाणी हरवलेला आहे, ज्यांना कोणाला मिळाला हक्काने आम्ही जगतो असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विद्येचे महत्व सांगणारे आणि क्रांतीची मशाल पेटवणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, या सर्व महापुरुषांना प्रथमतः मी वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मी आज तुम्हाला माझ्या भाषणातून एकच संदेश देऊन जाणार आहे. माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हतं. माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हतं. कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. हाताच्या रेषेवर नव्हे, अरे हाताच्या रेषेवर नव्हे तर तळ हाताच्या मागे असणाऱ्या पिळदार मनगटात आणि संविधानाच्या आणि शिक्षणाच्या जोरावर तुमचं भविष्य सामावलेलं आहे. हा संदेश मी तुम्हाला द्यायला आली आहे. शाक्यपुत्र सिद्धार्थ गौतमाने सुमारे 2500 वर्षापूर्वी बुद्धगया बोधिवृक्षाखाली बसून दिव्य ज्ञान प्राप्त केले. ते ज्ञान त्यांनी स्वतः पुरते मर्यादित न ठेवता मानव जातीच्या व प्राणी मात्राच्या कल्याणाकरिता त्याचा प्रचार व प्रसार केला. सतत ते 60 वर्ष आपला उपदेश करीत फिरले. त्यांचा उपदेश म्हणजे बुद्ध धम्म होय. धम्म हा शब्द पारंपरिक अर्थाने धर्म नसून तो मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिमूल्याचा समन्वय आहे. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री सद्गुण माणसात रुजावेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित समाज निर्माण व्हावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करताना या बुद्ध तत्वाचा अंतर्भाव जाणीवपूर्वक संविधानात केला. बुद्ध तत्वज्ञान प्रत्येक भारतीयाला सतत प्रेरणादायी ठरते. म्हणून तिरंग्यावरती अशोक चक्र कोरले आणि त्रिमूर्तीला राजमुद्रा म्हणून मान्यता मिळवून दिली. या सर्व बाबींचा मूळ हाच हेतू की भारत एक धम्मशासित राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे. सारा भारत बौद्धमय व्हावा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती. आपण खरंच पूर्ण करतो का हो बाबासाहेबांची इच्छा? एकदा स्वतःला प्रश्न तरी विचारा. सध्याच्या परिस्थितीमध्ये धम्मशासित पिढी निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी बालपणापासून मुलांना विज्ञान निष्ठेचे, मानवी मूल्याचे व विवेकाचे धडे देणे गरजेचे आहे. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही, कारण त्याला मन आहे. त्या मनाला विचारांचे खाद्य पाहिजे. धम्म माणसाच्या हृदयात आशा निर्माण करतो, त्याला काम करण्यास प्रवृत्त करतो. बौद्ध धम्माला काळ आणि देशाचे त्यांचे बंधन नाही हो. कुठल्याही देशात भरभराट देऊ शकेल. बुद्ध वॉज द फर्स्ट टीचर इन द वर्ल्ड हू वॉज मोरॅलिटी अँड इसेन्स अँड फंक्शन ऑफ रिलिजन. चालता चालता थांबायचं नसतं. आयुष्यात कितीही दुःख आली तरी सुखाची वाट पाहून जगायचं असतं. सुख हे जगायचं असतं, फुलासारखं उमलत राहायचं असतं. असंच आयुष्य संपवायचं नसतं. आज आपण दुःखाच्या मागे कारण शोधत बसतो. गौतम बुद्ध म्हणतात की सुख आहे तर दुःख आहे. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारते. मला सांगा, सुख किती जणांना पाहिजे? ज्यांना सुख पाहिजे त्यांनी हात वरती करा. कोणालाच नाही पाहिजे का सुख? अरे सुख कोणालाच नाही पाहिजे का तुम्हाला? यांना पाहिजे, तुम्हाला नाही पाहिजे? बरं जाऊ द्या, हात खाली करा. ज्यांना दुःख पाहिजे त्यांनी हात वरती करा. अरे कोणालाच काही नाही पाहिजे. हे कसं? सुखही नाही पाहिजे आणि दुःखही नाही पाहिजे का? बरं जाऊ द्या. तर सुख आणि दुःख ही एका नाण्यावरची 2 बाजू आहे. सुख असलं तरी दुःख आहे आणि दुःख आलं तरी सुख आहे. हे तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला आज आपल्या देशाचा पट चंद्रावरती पोहोचलाय. खूपच आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे. विक्रम लँडर जेव्हा चंद्रावरती उतरलं तो क्षण खूपच आनंदाचा होता. आज आपला भारत एवढी मोठी प्रगती करतोय हे बघून खूपच छान वाटतंय. पण मित्रांनो, तुम्हाला असं नाही का वाटत आपल्याला आकाशात चंद्र दाखवून आपल्या पायाखालची जमीन खेचून घेण्याचा प्रयत्न चाललाय? विक्रम लँडर चंद्रावरती उतरले पण संपर्क तुटला. खूपच दुःख झाले. पण याही पेक्षा दुःख आणि दुर्दैवी गोष्ट या आपल्या जीवनात रोजच घडत आहे. कोकणची सारख्या घटना असतील.
घरातून बाहेर पडताना 100 वेळा विचार करतात की घरातून बाहेर पडावं की नाही, कारण माझ्या दादा लोकांची नजरच वाईट आहे आणि म्हणून त्यांची नजरच वाईट आहे आणि म्हणूनच अशा दुःखद घटना आपल्या जीवनात रोजच घडत आहे. आणि त्याची सुरुवात दुसरं तिसरं कोणी नाही करत हो, आपण स्वतः या गोष्टीला बळी जातो आणि ते वाईट कृत्य न करायचं ते करून बसतो आणि स्वतःमुळे वाईट होऊन बसतो आणि परिस्थितीला दोष देत बसतो. परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील का अपगतीश होते का करोडपती? हो, पुस्तक विकत घेऊन देता येत नव्हतं बाबासाहेबांना. एक वेळ उपाशी राहायचे पण पोराला पुस्तक आणून द्यायचे. एक वेळ उपाशी राहायचे पण पोराला पुस्तक आणून द्यायचे. परिस्थिती नाही आडवी आली तिथं. बाबासाहेबांचा सर्वात मोठा गुण माहिती आहे तुम्हाला? बाबासाहेबांनी 100 वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक काढलं आणि त्यांना 10 वर्षानंतर विचारलं 355 पानावरचं चौथ्या पॅरेग्राफमधलं तिसरं वाक्य काय, तर ते अगदी तसंच सांगायचे. एवढी बुद्धिमत्ता होती त्यांच्यात. ती काय वर्तुळ आली नाही, देवाने त्यांना दिलं असेल जास्तीचं. ते म्हणतात नाही, तर मी स्वतः कमावली. तर कशी कमावली? तर स्वतःच्या परिस्थितीतून कमावली. ते म्हणतात माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अशी नाहीये की ते मला पुस्तक विकत घेऊन देता येईल, म्हणून आता हातात पडले, उद्या मिळेल का ते माहिती नाही. आताच असं वाटतं की परत आयुष्यात वाचायची सुद्धा गरज पडणार नाही. बाबासाहेबांचे जीवन सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिलं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. शेवटी जाता जाता एवढं सांगू जाईल, उठेंगे फिर से उसी हौसले से, उठेंगे फिर से उसी हौसले से, चाहे कितनी भी बार गिरेंगे. उठेंगे फिर से उसी हौसले से, चाहे कितनी भी बार गिरेंगे. करो या मरो ये पुरानी कहावत, अरे करो या मरो ये पुरानी कहावत, जो सोचा जो चाहा वो मरने से पहले जरूर करेंगे, जरूर करेंगे. म्हणजे सर्व भारत बौद्ध, डॉक्टर बाबासाहेबांचे स्वप्न म्हणजे सर्व भारत बौद्धमय व्हावे करणे आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करूया. आज असा पावन प्रसंगी संकल्प घेऊ आणि कामाला लागू. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. थँक्यू सो मच. ताईचं, तिला मी लाडाने नेहमी आमची वाघीण असं म्हणतो. तिनं हजारोच्या मोर्चामध्ये सुद्धा बुलढाण्याला त्या ठिकाणी सुद्धा तिनं तिचं भाषण, तिचं मनोगत व्यक्त केलं होतं आणि तिथे सुद्धा तिने खूप चांगला उपदेश दिलेला आपण सगळ्यांनी पाहिला होता. त्याचे साक्षीदार आपण सगळे आहोत आणि तिच्या बोलण्याला कुठं खंड पडू नये, कुठं बाधा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही आलो, परंतु बाहेर थांबलो होतो. कारण तिचा लय तुटता कामा नये. धावता घोडा हा नेहमी धावता राहिला पाहिजे. तो बसला की संपला या आशेने, या विश्वासाने आम्ही बाहेर थांबलो. परंतु मला विश्वास आहे की भविष्यामध्ये ही मुलगी आणि परत आता ती दुसरीची पण मी सकाळी विचारपूस केली होती, मला वाटते ती पुण्याला गेली की काय, या दोघी जणी येत्या काळामध्ये निश्चितच डोंगर खंडाळ्याला महाराष्ट्रभर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तसेच या मंचावर उपस्थित आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही जातो, MSCBच्या निमित्ताने माझे कामं ही महाराष्ट्रभर चालतात. पनवेल असेल, डोंबिवली असेल, खाली अलिबाग वगैरे पट्टा असेल, ज्या भागात मी कामं केली, महाड आहे, रोहा, मुरुड जंजिरा आहे, कोकण किनारपट्टीचा बराचसा भाग मी त्या ठिकाणी सुद्धा कामं केली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा असेल, या सर्व भागामध्ये आम्हाला जर ओळखले जात असेल तर ते एकमेव बुलढाणा जिल्ह्यातलं नाव ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि ज्यांनी प्रशासक म्हणून आपली उत्तम कामगिरी सदैव केली आणि उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्यांच्या चारित्र्यावर कुठलाही डाग आलेला कोणाच्या ऐकण्यात सुद्धा नाही, पाहण्यात तर खूप दुर्मिळ आहे, जे शक्यच नाही. असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मान्यवर आमचे नारायणराव येळगावकर काका यांना सुद्धा माझा मानाचा जय भीम. आणि या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण, ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये
या साहित्याच्या क्षितिजावर एक वेगळी ओळख आपली निर्माण केलेली आहे. असे सर्व आपलं समर्पित करून अविरतपणे धम्मरथाच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. आणि आम्ही कधीही न पाहिलेले बाबासाहेब, आम्ही कधीही न ऐकलेले बाबासाहेब प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक विहारामध्ये, ज्यांना आपण विचार परिवर्तनाची केंद्र असे म्हणतो, अशा ठिकाणी पोहोचवण्याचं सातत्याने काम करतात. पुणे जिल्ह्यातील देहू रोड या ठिकाणाहून त्यांचा धम्मरथ निघतो आणि दीक्षाभूमी ज्या ठिकाणी तुमच्या आमच्या सगळ्यांचा 14 ऑक्टोबर 1956 नवा जन्म झाला आणि आम्ही खऱ्या अर्थाने माणसात येऊन बसलो, त्या दीक्षाभूमीपर्यंत जातात. आणि तिथनं परतीच्या प्रवासामध्ये हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यातली काही गावं आहेत, जिथं जिथं शक्य होते त्या ठिकाणी ते विराम घेतात आणि त्यांच्या अनमोल विचारांचा ठेवा आम्हाला या निमित्ताने प्राप्त होतो. असे आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक दिवा बागुल सर, ज्यांना प्रति आंबेडकर म्हणून त्यांची इमेज आहे आणि त्यांना पाहिल्यानंतर जो साक्षात्कार होतो, क्षणभर असं वाटते की आपली खरंच भेट बाबासाहेबांसोबत होते की काय, तो अनुभव त्यांना भेटल्यानंतर येतो. त्यांना सुद्धा मानाचा माझा जय भीम. या ठिकाणी उपस्थित आमचे पोलीस बांधव आहेत, सुनील भाऊ हिवाळे म्हणून, त्यांचे ते तर सर्वश्रुतच आहेत. तसेच त्यांच्यासोबत इतरही सर्व मान्यवर. आता वेळ खूप झालेला आहे आणि मी घरूनच ठरून आलो होतो साहेब की मी बोलणार नाही, कारण मला ऐकायचंय. आणि ही जी दोन माणसं आहे, ही विचाराच्या क्षितिजावरची अशी तारे आहेत की त्यांना ऐकल्यानंतर मी बोललेलं, त्यांच्या प्रती सांगितलेलं किती तोकडं, किती ठेंगणं, किती छोटस आहे हे त्यांना ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल. म्हणून मी आपला अधिकचा वेळ न घेता परत एकदा आपण सर्वांना धम्म प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आमचं थोडंसं सुसंवाद साधत असताना आमची जी काही मंडळी, शरद दादा, मी आपले या सगळ्यांची, आपल्या मान्यवरांची, तुम्ही माझ्या कुटुंबातले लोक आहात, मी आपण सगळ्यांची दिलगिरी हा शब्द थोडासा ऑफिशियल वाटतो, त्यामुळं जाहीर माफी मागतो की आमचं साहेब 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून बुलढाण्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित करत आहोत. कारण 31 डिसेंबरला आम्ही पाहत आहोत की आमची बरीचशी मुलं ही 31 डिसेंबरच्या धांगड धिंगाण्यामध्ये सहभागी होतात आणि रात्रभर तो नाच चालतो. दारू पिऊन ती पिढी लयात जात आहे, परंतु ती पिढी तिकडे न जाता 31 डिसेंबरला आम्ही 1 जानेवारी जो भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे, आमच्या पूर्वजांची गाथा, आमच्या पूर्वजांचं शौर्य सांगणारा दिवस आहे. आणि तिथून आम्ही खऱ्या अर्थाने विचाराची माती छातीला लावून कामाला लागलं पाहिजे. म्हणून एक भव्य दिव्य रॅलीचं आयोजन, ज्या ठिकाणी 1500 ते 2000 मुलं त्याच्यामध्ये सहभागी होतील, अशी रॅली आम्ही त्या ठिकाणी नियोजित करत आहोत. 2 जानेवारीला आम्ही महाराष्ट्रातील साहित्य चळवळीतील आपल्यासारखे किंबहुना आपल्या थोडेफार खालोखाल मागे पुढे असतील असे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत, जे आंबेडकरी साहित्यामध्ये त्यांचं उल्लेखनीय कामगिरी आहे, अशांच्या उपस्थितीमध्ये एक साहित्य संमेलन घेणार आहोत. आणि 3 तारखेला आम्ही जगामधील क्रमांक 1 दलाई लामा, ज्यांचा दर्जा आपण सगळ्यांना माहीतच आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये जागतिक धम्म परिषदेचं आयोजन करीत आहोत. गेल्या महिनाभरापूर्वी आम्ही त्यांच्यासोबत करस्पॉन्डन्स केला, त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केला, त्यांना मेल पाठवले आणि त्यांचे जे स्वी सहाय्यक आहेत त्यांच्याशी बोलणंही झालं. पण त्यांनी आमच्या समोर 2 कारणं ठेवलीत. त्यापैकी एक सांगले त्यांनी की नॅशनल सिक्युरिटी प्रोटोकॉल्स, कारण ते रिफ्युजी म्हणून डिक्लेअर आहेत. कधी काळी त्यांच्या धम्म प्रचाराच्या कार्यामुळे चीनला काही आपत्ती वाटत होती आणि काही प्रश्न निर्माण झाले होते, त्या खोलावर मी जाणार नाही. परंतु तेव्हापासून ते आतापर्यंत ही इज डिक्लेअर ॲज अ रिफ्युजी, सो दॅट त्या ठिकाणी काही प्रोटोकॉल्स आहेत, तर त्यांनी त्याचा फॉलोअप घेऊन त्याच्यावर काम करण्याच्या आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. आणि थोडंसं वयाचं आणि त्यांच्या तब्येतीचे काही विषय आहेत, परंतु त्यांनी येत्या 13 तारखेला साहेब आम्हाला धर्मशाळेला बोलवलंय आणि अंतिम चर्चा त्या ठिकाणी होणार आहे. आमचा 100% प्रयत्न असा आहे की आम्ही दलाई लामांना बुलढाण्यामध्ये घेऊन येऊ आणि खऱ्या अर्थाने जागतिक धम्म परिषद काय असते त्या ठिकाणी थायलंड, कंबोडिया, श्रीलंका किंवा इतर जे काही जपान सारखे बुद्धिस्ट देश आहेत त्या ठिकाणच्या सुद्धा भिक्खूंना आम्ही आमंत्रित करत आहोत. आणि आता सुद्धा जो 40 भिक्खूंचा आकडा आपण ऐकत आहात, इथे औरंगाबादला थायलंडचे 40 भिक्खू आलेले होते, परंतु त्यांचा इथे राहण्याचा जो प्रेड आहे भारतातला तो संपला, त्यांना परत जावं लागत आहे. त्यांनी सांगितलं की येत्या डिसेंबर महिन्यात आम्ही परत येत आहोत चंद्रपूरला भंते ज्ञानज्योतींकडे, त्यावेळेस मात्र आम्ही तिकडे येऊ. माझा प्रयत्न हा आहे की ते 40 भिक्खू आल्यानंतर त्यांची ज्यावेळेस नगर प्रदक्षिणा होईल तर आपला प्रयत्न असेल की आपण त्यांना खंडाळ्यापर्यंत पण घेऊन येऊ. आणि त्या चर्चेचा कुठेतरी विपर्यास झाला, कुठेतरी शब्दांतर झालं. उरकत घेतो सर, 1 मिनिट फक्त हे सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगत आहे.
त्यामुळे कुठेतरी गैरसमज झाला नाही. आमच्या माता भगिनी गेल्या 3-4 दिवसापासून या ठिकाणी राबत आहेत की भिक्खुगण आमच्या गावामध्ये येईल, आमच्या परिसरामध्ये, आमच्या पंचक्रोशीमध्ये येईल आणि एक नवचैतन्य, एक नवीन वातावरण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला, अनुभवायला मिळेल. परंतु माता भगिनी, मी आपली जाहीर माफी मागतो. तो क्षण येणारच आहे येत्या डिसेंबर महिन्यामध्ये, किंबहुना 3 तारखेच्या धम्म परिषदेमध्ये. त्या ठिकाणी हा माझा शब्द आहे की आपली अर्धवट राहिलेली इच्छा मी पूर्ण 100% करेन. आणि ते 3ही दिवस आपल्या मुलांसाठी, माता भगिनींसाठी आपण सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे ऑफिसर्स आहेत, आज आमच्या तहसीलदार साहेब, कलेक्टर यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं, सर्व बँकेचे जे काही मॅनेजर आहेत, त्यानंतर इतर जी महामंडळ आहेत, DIC असेल, खादी ग्रामोद्योग असेल, त्याचे जे व्यवस्थापक आहेत, तर त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि या आजूबाजूला जे काही MIDCs आहेत, जिथे औरंगाबाद असेल, नगर असेल, अमरावती, अकोला आहे, वाशिमचे काही आहेत, तर या भागातले काही उद्योजक त्यांचे स्टॉल त्या ठिकाणी लावून आपल्या मुलांना जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल, त्यांना प्रगतीच्या दिशेने कसं घेऊन जाता येईल, त्या बिझनेस एक्सपोचं सुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आमच्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत की जसं जसं मी या ठिकाणी आपणास बोलत आहे, जे मी जाहीर करत आहे, त्या पद्धतीने तो कार्यक्रम शेवटावर नेण्यासाठी. परंतु काही जर तांत्रिक अडचणी आल्या, काही जर सुधारणा झाल्या, तर वेळोवेळी मी ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवल. परत एकदा आपण सगळ्यांना धम्मप्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आदरणीय जे या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहे त्यांना अधिकाधिक वेळ मिळावा या हेतूने मी थांबतो व माईक त्यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. जय भीम. मासाहेब जिजाऊ आणि यशोधरा यांनाही माझं विनम्र. आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण, केंद्रबिंदू, जसं आता म्हणाल कोणीतरी की बागुल साहेबांकडे पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. हे असं व्यक्तिमत्व जे आजच्या कार्यक्रमाला गेल्या 16 वर्षापासून हा तथागताचा संदेश घेत महाराष्ट्रभर फिरत आहे. ते सन्माननीय राष्ट्रीय प्रवचनकार बागुल साहेब, त्याचं सुंदर प्रास्ताविक आता आपण ऐकलं. बुलढाणा जिल्ह्याच्या आंबेडकरी आकाशातला उगवता तारा म्हणजे सतीश पवार. असा या सतीश पवार या कार्यक्रमाचं सुंदर संचालन करणारे आमचे मित्र जाधव बंधू आणि बंधू. सतीश आला नव्हता तेव्हा माझं लक्ष सगळं तिकडे रस्त्याकडे होतं की हा कधी येतो मग. कारण हा कार्यक्रमच मुळात सतीशनं इथं या तुमच्या गावाचं नाव सुचवून ठरवलेलं आहे. गेल्या 16 वर्षापासून बागुल साहेब हा धम्मरथ घेऊन येत आहे. दरवर्षी बुलढाण्याला त्यांचा मुक्काम असतो आणि माझा असा प्रयत्न असतो की दरवर्षी नवीन ठिकाणी, नवीन गावामध्ये, नवीन लोकांपर्यंत ह्या रथाचं दर्शन लोकांना घेता आलं पाहिजे. मागच्या वर्षी बुलढाण्याला कार्यक्रम झाला, हा सुंदर कार्यक्रम झाला. मग यावर्षी तिथंच लुंबनी विहारला ठेवायचा का हा प्रश्न जेव्हा माझ्या पुढे आला तेव्हा मी म्हटलं की अरे आपण खेड्यावर जाऊ ना यावर्षी. मग सतीशला म्हटलं तुझं गाव सौ लागे, मी येळगावचा आहे. मी म्हटलं सौ लागे ना. सतीश म्हणाला सर आपण सौ ऐवजी आपण डोंगर खंडाळ्याला घेऊ. आता कोणीतरी म्हणालं ना की सौ इतकंच डोंगर खंडाळ्यावर सतीशचं प्रेम आहे. मी म्हणेन सौ पेक्षाही जास्त या डोंगर खंडाळ्यावर सतीशचं प्रेम आहे आणि याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे बांधवांना. असं हे सगळं नियोजन सतीशचं आहे आणि म्हणून मला वाटायचं की सतीश केव्हा येतो. पण एक गडबड झाली. मी सतीशच्या कानात सांगितलं असं. मी जेव्हा इथं आलो तेव्हा असं बघितलं इथं की सगळ्या महिला तिथं पाट वगैरे टाकून कोणाचं तरी पाय धुण्याच्या पूजा करण्याच्या तयारीत होत्या. मी म्हटलं हे काय भानगड आहे, हे कोणाची प्रतीक्षा करून राहिले. आम्ही तिथं आजूबाजूला मी आणि बागुल साहेब घेऊन उभे राहिलो. म्हटलं हे कशासाठी आहे. मी चौकशी केली, नंतर कळलं की त्यांना कळलंय महिलांना की 40 बंदे आपल्या गावात आज येणार आहेत म्हणून. आमचे तर ताई मान डोलवून राहिले. म्हणजे मी म्हटलं त्याला त्यांची मान्यता आहे. ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही 40 भिक्खूंची प्रतीक्षा करून राहिले. पण सतीश यांना सांग की कोणाचेही पाय धुत नसतात, कोणाचेही पाय धुवायचे नाही
आपला स्वाभिमान कोणाच्या पायावर गहाण ठेवायचं सवय लावून घेऊ नका तुम्ही. करा, भिक्खूंचं स्वागत करा, फुलं वाहा, त्यांना फुलं टाका, त्यांच्या पायावर फुलं पण वाहा. पण पाय धुण्याची ती हिंदू धर्मातली पुराणी परंपरा तुमच्या अंगामध्ये येऊ देऊ नका. आपल्या बुलढाणा जिल्ह्यात अजूनही असे 40 भिक्खू वगैरे असे खेड्यावर आल्याचं माझ्या निदर्शनास नाही आले असतील कधीतरी, पण ते तुमच्या गावात सतीशच्या प्रयत्नाने येतात, ही फार मोठी गोष्ट आहे. ते जर इथं आले तर मला वाटते मगाशी ती प्रतिभा, काय तुझं नाव, पवार ना, प्रतिभा की प्रतिमा, हा प्रीती पवार सारख्या आणखीन 10 प्रीती पवार तुमच्या गावामध्ये तयार होण्याची ताकद तिच्या भाषणात मधून मला दिसली. आणि तिच्या एका भाषणाने मला असं वाटलं की आपण जे गाव निवडलंय ते योग्य ठिकाणी आपण गेलेलो आहोत. आणि येत्या 10 वर्षामध्ये तुमच्या गावाचा सतीश नकाशा बदलून टाकेल अशी माझी आशा आहे. आणि मी त्याच्या पाठीशी आहे हे पण सांगतो. मी काय खूप मोठा माणूस नाही, पण वैचारिक दृष्ट्या मी सतत त्याच्या पाठीमागे राहीन. आणि तुमच्या गाव खरं म्हणजे आता सांगितलं की तुमच्या गावाचं नाव खरं मोठं आहे, ते आणखी पुढे जाईल याबद्दल मला तिळमात्र शंका वाटत नाही. मंडळी, खूप वेळ झालेला आहे आणि आपल्याला बागुल साहेबांना ऐकायचं. त्यांचं भाषण जेव्हा तुम्ही ऐकाल तर म्हणाल की 40 भिक्खूची बरोबरी हा एकटाच माणूस करतो, इतका या माणसाचा अभ्यास आहे. 40 भिक्खूची बरोबरी एकटा करणारा माणूस, इतकं ज्ञान आणि इतकं समर्पण आहे. कोणत्याही भिक्खूच्या सामाजिक समर्पणापेक्षा बागुल साहेबाचं समर्पण जास्त आहे. तुम्ही बघितलं, हार स्वीकारला का त्यांनी? नाही स्वीकारला. हे आजच नाही, गेल्या 16 वर्षापासून मी पाहतोय कुठेही ते हार स्वीकारत नाही, शाल स्वीकारत नाही, स्वागत स्वीकारत नाही. अरे आपण ज्याच्यासाठी हे आयुष्य वाहलंय त्याच्या मोबदल्यात ते काहीही स्वीकारत तयार नाही. अशी माणसांची, अशा नेतृत्वाची बांधवांनो आपल्याला खऱ्या अर्थानं गरज आहे. आज अशाच पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणारा सतीश आहे हे मला तुम्हाला पुन्हा सांगताना आले. तेव्हा आपण बागुल साहेबांचं भाषण ऐकूया. मी त्यांच्या साठी माझा वेळ देत आहे. फक्त एक तुमच्यासाठी म्हणून एक गीत सादर करतो आणि मी माझ्या याला पूर्णविराम देतो. बाबासाहेबांनी स्वतः जी मूर्ती आणून ठेवली, बसवली, ती मूर्ती बाबासाहेबांच्या हातून तिथं स्थानापन्न झाली. त्या काळात 1954 मध्ये देहू रोडच्या आपल्या सगळ्या महार समाजांनी, तेव्हा आपण महार होतो, आपण बौद्ध झालो होतो का 1954 मध्ये? नाही. तेव्हा त्यांनी अशी विनंती केली बाबासाहेबांना, बाबासाहेब आम्ही एक छोटस मंदिर इथं उभारलं आहे, त्या मंदिरासाठी आता आम्ही कोणत्या देवाची तिथं स्थापना करायची हा मला प्रश्न पडलाय, तुम्ही सांगा की इथं कोणत्या देवाची स्थापना करायची आहे. बाबासाहेब म्हणाले देवाची काळजी करू नका, मी देव घेऊन येतो तुमच्यासाठी. आणि मग थायलंडवरून बाबासाहेबांना भेट मिळाली, एक मूर्ती बाबासाहेबांनी आणली आणि बाबासाहेबांच्या आणि माईसाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये त्या मूर्तीची त्या मंदिरामध्ये, त्या बुद्ध विहारामध्ये स्थापना झालेली आहे. तिथून हा रथ दरवर्षी निघतो आणि कुठे जातो? दीक्षाभूमीवर जातो. म्हणजे देहू रोड ते दीक्षाभूमी, अशा 10 दिवस रोज एका दिवशी 2 गावांना, दुपारी एका गावाला आणि संध्याकाळी दुसऱ्या गावाला तिथं बसणं, चर्चा करणं, प्रवचन करणं आणि असा हा आंबेडकरी मेळा पुढे जात राहतो. देहू रोड ते दीक्षाभूमी हे जोडलेलं आहे. तर देहू रोड कसं जन्माला आलं हे मी तुम्हाला सांगितलं, पण दीक्षाभूमी कशी जन्माला आली? 1956 साली दीक्षाभूमीला बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा केली, तिथून दीक्षाभूमीचा जन्म झाला असं वाटतंय आपल्याला, बरोबर आहे? पण नाही. 1935 मध्ये दीक्षाभूमीच्या उभारण्याचा अंकुर फुलला. कधी? 1935 मध्ये. आणि कसा फुलला? एकदा रमाईनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला म्हणाला, साहेब मला पंढरीला घेऊन चला, मला विठोबाचं दर्शन घ्यायचं. बाबासाहेबांनी दुर्लक्ष केलं. पुन्हा रमाई म्हणाल्या, साहेब
मला पंढरपूरला घेऊन चला, मला विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे. पुन्हा बाबासाहेबांच्या मागे तगादा लावला. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, बाबासाहेब चिडले, रामू रामू, अगं पंढरपूरला जाऊन काय होणार आहे? तिथं त्या दगडाच्या पुढे आपलं डोकं ठेवून आपला कपाळ मोक्षच होणार आहे. असं चिडून बाबासाहेब बोलले. पण लगेच बाबासाहेबांचा राग शांत झाला आणि बाबासाहेब रमायला म्हणतात, रामो एक दिन हम अपना पंढरपूर खुद निर्माण करेंगे रमा. काय म्हणाले? एक दिवस आपण आपलं पंढरपूर निर्माण करू. आणि मग हा झाला इतिहास, हा इतिहास झाला. पण नंतर काय झालं? आता कवीची कल्पना काय ती मी सांगतो तुम्हाला. हा इतिहास झाला, हे घडलेला इतिहास आहे. पण नंतर कवीची कल्पना, कवी काय म्हणतो? आता समजा तुम्ही असं समजा की बाबासाहेबांनी म्हटलं की रामो आपण आपला पंढरपूर स्वतः निर्माण करू. आणि मग माझा नवरा म्हणतोय की मी तुझ्यासाठी नवीन पंढरपूर निर्माण करतो. असं म्हटल्यावर माई साहेबाच्या अंगात एक नवीन वीज चमकली, एक आत्मविश्वास आला. आणि मी त्यांना असं वाटलं की आपण आता मरायचं नाही, कारण माझ्यासाठी माझा साहेब नवीन पंढरपूर निर्माण करू राहिला. आपण ते बघितलं पाहिजे, आता आपण जगलं पाहिजे. आणि मग असं समजा की रमाई 1935 मध्ये गेल्या ना. रमाई 1935 मध्ये गेल्याच नाही, त्या थेट 1956 पर्यंत जगल्या. आणि 1956 मध्ये काय झालं? जेव्हा दीक्षाभूमीवर वामनराव गोडबोलेंनी धर्मांतराची सगळी तयारी केली, बाबासाहेबांना फोन केला, बाबासाहेब आपल्या आदेशाप्रमाणे एकदा सगळी तयारी झाली आहे, तुम्ही या. आणि मग बाबासाहेब दिल्लीहून निघाले दीक्षाभूमीवर. कुठे निघाले? दीक्षाभूमीवर. आणि मग रमाईला म्हणतात, रामो मी तुला म्हटलं होतं ना आपण आपला पंढरपूर खुद निर्माण करेंगे रमा. आपण आपलं पंढरपूर निर्माण करू रमा. चाल, आपलं पंढरपूर निर्माण झालंय, चाल लवकर. आणि मग रमाईला जो आनंद झाला असता, किती आनंद झाला असेल रमाईला, तो आनंद त्या एका गीतातून व्यक्त कसा करतात? गीत सादर करतो. काय म्हणतात रमा? जाते मी दीक्षा भूमीला बाई, जाते मी दीक्षा भूमीला बाई, पांढरी साडी चोळीले भीम सख्याची, सावली होऊन जाते मी दीक्षा भूमीला बाई, वाट वेदनांची तुडवीत होते माझी मला मी घडवीत होते. वाट वेदनांची तुडवीत होते माझे मला मी घडवीत होते. झाले मी आता रमाची रमाई, जाते मी दीक्षा भूमीला बाई, पंचशिलाची त्रिशरणाची ओढ लागली तव चरणाची. पंचशिलाची त्रिशरणाची ओढ लागली तव चरणाची. बुद्धाची होण्यास्तव अनुयायी, जाते मी दीक्षा भूमीला बाई. कशालाच हवे आता, पहा याकडे लक्ष द्या. काय म्हणतात रमाई? कशालाच हवे आता पंढरपूर, उभे केले माझ्यासाठी नवे नागपूर. कशालाच हवे आता पंढरपूर, उभे केले माझ्यासाठी नवे नागपूर.
सख्याची कमाई जाते मी दीक्षा भूमीला पायी. शेवटच्या कडव्यात काय म्हणते, रत्तूला म्हणते, रत्तू बसलेला असा, रत्तू इकडे ये एक निरोप दे म्हणे. काय निरोप द्यायचा माय साहेब, कोणाला सांगू, नारायणा असा निरोप द्या. काय म्हणतात तर माई, नारायणाला सांगून धाडा गाईल तेथे भीम पवाडा. ओ नारायणाला सांगून धाडा गाईल तेथे भीम पवाडा. गीताची त्याच्या न्यारीच गोडी गबाई जाते मी दीक्षा भूमीला भाई. जय हिंद. जयदीप महापुरुष तथागत भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सर्व महामानवांना त्रिवाला अभिवादन करतो. मला काही जास्त काही बोलायचं नाही, पण आज तो योग आलेला आहे, तो योग आज रोजी आलेला आहे. आणि बाबासाहेब आपण जरूर पाहिलं नाही, पण बाबासाहेब आज आपल्याजवळ बसलेले नाही. जरी माणसाकडून माणूस चुकतो, पण मी सगळ्या समोर आणि साहेबासमोर आणि पवारदादा दत्ता आणि केळकर साहेबा दत्ता बोलतो मी की मी शाहीर आहे, मी व्यसन करतो, पण मी आज शपथ घेतो पुन्हा व्यसन करणार नाही, दारू पिणार नाही, गुटखा खाणार नाही, पुडी खाणार नाही. यात मी प्रतिज्ञा घेतो बाबासाहेबांसमोर. कारण प्रतापसिंह मोदीं दादा सांगितला, काय बोलले प्रतापसिंह दादा, काय बोलले, बाबासाहेब म्हणते अरे माझाच पुनर्जन्म मी अरे डोळ्यांनी पाहिला आणि हा जखम देह मी आज डोळ्यांनी पाहिला. सांगाच असे माझे डोळ्यात पाणी येऊ लागलं. पण हेच सांगायचं महाराष्ट्रामध्ये पुढं सांगा कोणाला, घरामुळी बांधणं मुलगा चांगला म्हणती, ऐकवली म्हणती, पण साहेब माझं उलट दाखवून आलं बोलायचंय, बोललं म्हणून बोलायचंय. पण मी शपथ घातली पुन्हा मी दारू पिणार नाही आणि काहीच नाही. आणि मी समाजामध्ये चालणार आहे. मी कवी आहे, मी गायक आहे, मी वक्ता आहे, मी सर्व काही गोष्टी आहे. पण इथून पुढे माझ्याकडून काही होणार नाही. मी एवढीच अपेक्षा करतो. आणि जय भीम, जय बुद्ध, बस बाकी काही नाही. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. या विचार मंचावर उपस्थित असणारे या धम्मरथाचे आमच्या विदर्भातील काही भागातील प्रमुख
धर्मात
प्रकरणामध्ये त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी ज्या पद्धतीचे मुद्दे उभे केले ते मुद्दे आजही आम्ही वाचले तरी आमच्या बाबासाहेबांनी सांगितले. त्याच्यातला एक मुद्दा असा आहे की घोड्यावरून बराच काही शूद्रपूर्वी कोण होते आणि इतिहास जर पाहिला त्या दोन्ही गोष्टीचा प्रचंडपणे अभ्यास करावा लागतो. म्हणजे एका बाजूला पूर्वी कोण होते आणि दुसऱ्या बाजूला शूद्रपूर्वी कोण होते. त्या दोन पारदर्शकतेला निश्चित आपल्याला कळेल की बाबासाहेबांची धर्म आणि पहिली गोष्ट तुम्हाला जेव्हा यज्ञामध्ये गाई बकरा कोंबडं बळी दिले जातात यज्ञामध्ये यज्ञामध्ये ते चांगले भाजून घेतले जाते तो यज्ञामध्ये बळी दिल्याच्या नंतर यज्ञाच्या भोवती 36 ब्राह्मण बसलेला असायचे ते मंत्र म्हणायचे. यज्ञ आले म्हणजे मंत्र आलेच ना. ते मंत्र कोण म्हणायचे कोण असायचे मंत्र म्हणायला. दुसरी गंमत फार विचित्र आहे याच्यात. ते घोडा असेल बैल असेल गाई असेल कोंबडा असेल बकरू असेल काय असेल चांगलं भाजून घेतलं जायचं आणि चांगलं भाजल्याच्या नंतर मग यज्ञ मंत्र संपले जायचे. यज्ञ पुरं व्हायचा आणि यज्ञ पूर्ण झाल्यानंतर मग तो जनावर जे आहे ते छानपैकी कापलं जायचं आणि तिथे जे 36 बसलेले आहेत ब्राह्मण ते त्यांनाच खायला पाहिजे इतरांना ते करायचं. चिकन तंदूर ही आज आली आपल्याकडे. ही तंदूर त्यांनी केव्हाच खाल्लेली आहे. जर माझ्या मनात असेल तर उद्या इथून बाहेर नका पडू जर दाखवलं तर काय करणार आहात. बाबासाहेब का धर्मांतर करत आहेत. म्हणजे एका बाजूला तुम्ही प्राणी मारता आणि तुम्हीच खाता आणि तरी तुम्ही म्हणताय आम्ही पवित्र आहोत आणि दुसऱ्या बाजूला जी माणसं असून त्या माणसांना माणसासारखं वागवत नाही. हा धर्म कोणता आहे. हा धर्म कोणता. बाबासाहेब ते धर्मांची मीमांसा करत असताना काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. काही मुद्द्यांना स्पर्श करतो आणि पुढे जातो. बघा जेव्हा या प्रकारचे प्राणी मारले जायचे भगवान बुद्धाने ते पाहिलेले आहे. सिद्धार्थ असतानाही पाहिलेले आहे आणि बुद्ध झाल्यानंतरही पाहिलेले आहे. त्याने विरोध केला. बुद्धाने विरोध केला. विरोध काय केला की तुम्ही लोकांची पूजा करता भरपूर त्यांच्याकडनं पैसे घेता आणि त्यांना सांगतो तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्हीच मला सांगा मोक्ष केव्हा मिळणार म्हणे. म्हणले मोक्ष तुम्हाला मेल्यावर मिळणार. भगवान बुद्धांचं म्हणणं हे आहे की जो मोक्ष त्याला मिळाला की नाही तो वरती गेल्यानंतर त्याला मिळालं की नाही. बरं तो तर काही खाली आला नाही सांगायला मिळाला रे मिळाला असं सांगायला तर आलं नाही. हे सगळं आधांतरी आहे. हे आधांतरी आहे. याचा दुसरं काहीच नाही की बहुजन समाजाची लूट आहे. हे बुद्धाला समजतंय ते बाबासाहेबांना समजतंय आणि म्हणून त्यावेळेला बुद्ध इथल्या व्यवस्थेच्या विरुद्ध उठला. हे बंद झालं पाहिजे.
देव देतो तो त्या दुश्मनांना मिळाला आणि त्यानं आणि त्याने दोघांनी मिळून त्याला 3 वेळा मारला. आपण नालागिरी सारखं फक्त असं सगळं सिद्धार्थ करत होता, कुठं करत होता. बुद्धाचं महानिर्वाण झाल्याबरोबर 3 घटना मला तुम्हाला म्हणजे मग तुम्हाला कळेल की हा जबर तिथे का आणि दोन्ही मोठी माणसं का माझ्या बरोबर इथे बसलेली आहे. महत्वाची गोष्ट की भगवान गौतम बुद्ध महानिर्वाणास गेल्यानंतर परत गेल्याबरोबर म्हणजे वैशालीच्या ठिकाणी भगवान बुद्धांनी आनंदाला सांगितलं की या आनंदा 3 महिन्यानंतर मी महानिर्वाणाला जाणार. स्वतःच परत 3 महिने अगोदर सांगणारा एकच जगातला महापुरुष आहे, त्याचं नाव भगवान गौतम बुद्ध. दुसरं नाही सांगितलं, पहिलं त्याने सांगितलं. बाकीचे कसे मेले याचा जर इतिहास माहित असेल तर त्यासाठी सेपरेट व्याख्यान ठेवा. कोणाला कसं मारलं हे सगळं सांगितले. मच्छ कंच वराह वामन परशुराम राम श्रीकृष्ण त्यांना कसं मारलं की हा फार वेगळा विषय आहे. आपल्याला त्यांच्यात जायचं नाही आणि वाद त्यांच्याशी आपल्याला घालायचं. आपलं किती सत्य आहे, कारण आपल्या बापाने आपल्याला सांगितलंय की तुम्ही एवढी सत्याची अवलाद आहात, त्याचा अभ्यास करा, मग तुम्हाला कळेल तुम्ही किती शहाणे आहात, तुम्ही किती सत्याची मार्ग आहात. बुद्धाचं महानिर्वाण झालं. आनंदाला बुद्धानं सांगितलं की 3 महिन्यानंतर जाणार आहे. आनंदाने विचारलं त्यांना तुम्हाला महानिर्वाणाला कुठे यावंसं वाटतं. त्यांनी सांगितलं कुशीनगर. म्हणून महानिर्वाणाला मधला 30 सांगत नाही. परत त्यांचं महानिर्वाण झालं. आता महानिर्वाण होत असताना त्याच वेळेला भगवान बुद्धाचं शेवटचं दर्शन व्हावं म्हणून पंडित महाकश्यप त्यावेळेला काही व्यवस्था म्हणलं महाकाश्यप कुठेतरी रस्त्यामध्ये एकाकडे रात्र झाली म्हणून मुक्काम केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा जायला निघाले. तेवढ्यात आता चालायला सुरुवात करायची तेवढ्यात समोरून एक त्यांना नग्न साधू आलेला दिसतो. तर जैन साधू जैनांमध्ये 2 पंथ आहेत, एक दिगंबर आणि दुसरा संतापर. दिगंबर म्हणजे जसं आईच्या पोटातून आल्याच्या नंतर जसं आपण येतो नग्न तसं आयुष्यभर राहतो. तुम्ही काही नग्न महाराज पाहिजे ते असा तो साधू होता. त्या दोघांची बोला चाली झाली. महाकाश्यप फार सुंदर बोलले त्याच्याशी. तेव्हा त्यांनी विचारलं की मला सांगा तुमचा गुरु कोण आहे. जेव्हा महाकाश्यपाने सांगितलं हे श्रमणा तथागत भगवान गौतम बुद्ध माझे गुरु आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध माझे गुरु आहे हे वाक्य ऐकल्याबरोबर त्या जैन साधूच्या डोळ्यात रडायला लागल्याच्या नंतर महाकाश्यपाने त्याला विचारलं की माझ्या विचारलं आहात. तेव्हा त्या 4 दिवसापूर्वी महानिर्वाणास गेले आहे. मी तिथूनच आलेलो आहे. आता गंमत बघा, हे त्यांनी सांगितल्याबरोबर पंडित महाकाश्यपाच्या बरोबर काही भिक्खू होते. त्यातले काही भिक्खू रडायला
ते म्हणजे रडायचं काही कारणच नाही ना, रडायचं कारणच नाही. कारण तथागत भगवान बुद्धांनी आम्हाला सांगून ठेवले अनिच्छा संखारा उपादवै प्रमिलो उपजित्वा निरंजती तेसम उपसतो. ही सगळी बुद्धी आणि ती माणसं हे सगळं सगळं जनावरांपासून या सगळ्या झाड जंगल काय असेल तेवढ्यापासून या सगळ्या गोष्टी एक दिवस संपणाऱ्याच आहेत. जर संपणाऱ्याच आहेत हे जर अगोदरच माहित आहे उलट आम्ही शांतराव हा विचार करतोय की भगवान बुद्धानं कसं जगायचं, त्यावर मात कशी करायची, माणूस म्हणून कसं जगायचं हे आम्ही आता आठवतोय आणि त्या आठवण्याच्या नादात आम्हाला रडूच येत. त्याच वेळेला पंडित महाकाश्यपांच्या बरोबर एक भक्ती होते, त्याचं नाव सुभद्र. काय त्याचं नाव? सुभद्र. रडणाऱ्या भिकून तो काय म्हणाला, अरे खेड्यानं आता रडू नका, आता रडू नका, आता रडू नका, बरं झालं बुद्ध गेला. बरं झालं बुद्ध गेला, आता आपल्याला असं करा तसं करू नका, ते करा हे करू नका, हे सांगायला कोणी नाही. आणि याचा भाग पंडित महाकाश्यप पण आला. त्यांनी विचार केला की भगवान बुद्ध आता गेले, 4 दिवस झाले आणि 4 दिवस झाल्याबरोबर एक भिक्खू असा म्हणतो बरं झालं बुद्ध गेला. भविष्य काळात बुद्धानं जे जे आपल्याला दिलेलं आहे, जी ती शिकवत दिलेली आहे त्याच्यामध्ये जर घुसडाघुसडी झाली तर बुद्धाचा अर्थ बदले, माणसं पुन्हा कर्मकांडाकडे जाते. आणि म्हणून त्यानं बुद्धाच्या महानिर्वाणानंतर लगेचच राजगीरला भविष्याच्या पर्वतावर राजगीरमध्ये सप्तपदी तिथे त्यांनी त्याची गंमत सांगितली आणि त्याच्यामध्ये क्लिअर झालं की भगवान बुद्धांनी हे सांगितलं. ओके, आता धम्म क्लिअर झाला. आलं लक्षात? आता धम्म काय झाला? क्लिअर झाला. पण नेमकं काय झालं की जो नालायक सुभद्र होता, जो नालायक सुभद्र होता, माणूस शेजारी मरतो पुढच्या 100 वर्षानंतर असेच भिक्खू जन्माला आले आणि त्यांनी भगवान बुद्धाचे 10 नियम मोडले. 10 नियम मोडले म्हणजे भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर 100 वर्षाने म्हणतोय. पहिली सोबत सांगितली झाली त्यांनी क्लिअर केलं की हे बुद्धाने सांगितलं हे करा हे करा हे करा. परंतु 100 वर्षांनी तेव्हा निश्चय भिक्खू चुकले, 10 नियम त्यांनी मोडले आणि म्हणून पंडित रेवतांनी पुन्हा धम्म सांगितले. तुम्हाला ऐकायला वेगळं वाटतं, तुम्हाला धम्माचं वापर कोणी केलं कसं केलं. आणि आज आम्ही धम्म अधम्म आणि सद्धम्म याच्या बोलतो आहोत. त्या 100 वर्षाच्या नंतर रेवतांनी परिषद घेतली आणि त्यांनी भक्तींना सांगितलं की भक्तीजी तुम्ही हे चुकलात, हे चुकलात, हे चुकलात, हे चुकलात. 10 नियम मोडले माझ्याकडे, 10 नियम मोड काय काय मोडले त्यांनी हे माझ्याकडे क्लिअर आहे. आणि मग म्हटले की तुम्हाला सौम्य शिक्षा दिली जाणार. शिक्षणामध्ये काय आज दिवसभर जेवण तुम्ही वाढायचे, आज जेवण तुम्ही काढायचे, आज सगळ्याच्या काम करायचं किंवा मात्र सगळ्याची दिवस घ्यायचे. झालं काय ते नालायक आहे, जे नालायक आहे ते नालायकच असतात. त्या भक्तीने रेवतांना सांगितलं की नाही, भगवान बुद्धांनी हेच सांगितले आणि हेच करणार. आणि नेमकं काय झालं त्यावेळेला नालायकांची संख्या आणि खऱ्या लोकांची त्याला कमी पार नव्हतं अशाची संख्या कमी आहे. त्यांनी शिक्षा स्वीकारली नाहीच, पण उलट एक गट स्थापन केला. त्यांनी स्वतःला महायान म्हटलं. काय म्हटलं? महायान म्हटलं. आणि ती छोटी राहिली थोडसे त्यांना त्यांनी हीनयान म्हटलं. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर पहिले किती पद पडले? 200 वर्षानंतर. आणि सम्राट अशोकाचा कालखंड येईपर्यंत म्हणजे भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर साधारण 215 वर्ष असा आपण म्हणतो. पुढच्या 115 वर्षामध्ये म्हणजे
महादेवात असतो 15 पण दुसरी धम्म संगती ते सम्राट अशोकाचं काम होतं. त्या संपूर्ण कालखंडामध्ये बौद्ध धर्मामध्ये आणि एक गावात मग भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये जवळजवळ हा सम्राट अशोकाचा कालखंड येईपर्यंत जवळजवळ 18 पत्र म्हणजे महायान, हीनयान, वज्रयान, तंत्रयान, मंत्रयान, सहजयान, काश्यपयान, वेलगुप्पा, महाविहारवासी, अभयगिरीवासी, काय ध्यान, इजऱ्यान, नरसिंह, झेल, अमिताभ, सोमू, जवळजवळ 18 पंत पडले आणि बौद्ध धर्माचा पूर्ण वाटोळ झाला. पूर्ण धर्म संपला. अमिताभ बुद्ध तुझं आपली कल्पना आहे. अमिताभ बुद्ध तुझं आपली कल्पना आहे. तुम्हाला जर इथं पुण्य करता आलं तर जरूर करा. कारण वरती गेल्याच्या नंतर तुम्ही अमिताभ बुद्धाच्या शेजारी तुम्हाला जागा मिळेल. ही संकल्पना आहे. संतोमध्ये तिथे दुसऱ्या व्हॅल्यूमध्ये तिथे अभयगिरीवासी सगळ्या बघितलं झालं. नवीन भाग हा पूर्णपणे थांबला गेला आणि बौद्ध धर्माचे पूर्ण वाटलं. आता बौद्ध धर्माचं वाटवून झाल्याच्या नंतर कालांतराने सम्राट अशोकाचा उदय आहे. सम्राट अशोक जेव्हा कलिंगच्या युद्धानंतर बदलला गेला, मोगली त्याला शिक्षा मिळाली आणि ते धर्मात आल्याच्या पाहिलं हे बत्ती वेगळं करतात, हे बत्ती वेगळं करतात, हे बत्ती वेगळं करतात. तर धर्म नेमका कोणता आहे? नेमका धर्म कोणता आहे? आणि म्हणून त्यानं पाटलीपुत्र आताचं त्यावेळेस पाटलीपुत्र तिथे त्यांनी तिसरी सभा बोलवली. त्या तिसरी धर्मसमिती असतात आणि त्याच धर्मसमितीमध्ये त्यानं नेमकं बुद्धानं काय सांगितलं सगळ्यांनी मला सांगा, तर मला धर्म वाढवायचा आहे, कारण हा धर्म सगळ्यात चांगला आहे असं मला वाटतं. असं सम्राट डिक्लेअर केल्यानंतर बरेचसे भक्त त्यांना विरोध केले. मला माहीत नसेल म्हणून करत नव्हतो. जे जे भिक्खू सम्राट अशोकाला विरोध केला त्यांनी असे 4 भिक्खू सम्राट अशोकानं वेगवेगळ्या भिक्खू तर होतं 40 भिक्खू येणार. म्हणून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही आमचं काय भानगड आहे? एक इकडे येणार, एक तिकडे जाणे, एक तिकडे येणार, एक कोणी नाही ऐकलंय. मला वाटतं मी कसं ही मागचं खर्च आपली इच्छा 60,000 भिक्खूंना संपवलं आणि हा धम्म परत त्यांनी सुंदर बनवला. सुंदर बनवलेला धम्म असा त्यांनी केला. आणि हा धम्म परत राहिला. भारतात त्यानं काय केलं की भारतामध्ये त्यानं भगवान बुद्धांना आहेत राजगीर असेल, वैष्णवी असेल, हे सगळे ठिकाण पाहणे करणे हा सुंदर बनवला जातो. आणि हा सुंदर बनवलेला त्यानं परदेशात आपल्या मुलांना ते दान केलं. पण सम्राट अशोकाच्या नंतर पुन्हा ठीक आहे, सम्राट अशोकाच्या नंतर पुन्हा इतक्या पुजाऱ्यांनी जे सम्राट अशोकानं 84,000 विहार निर्माण केली होती या देशात. त्या 84,000 विहारावर इतक्या पुजाऱ्यांनी आक्रमण केलं. नाटक जोडले आणि त्या मंदिरांच्या विहारांना वेगवेगळी नावं दिली आणि देवाचं स्वरूप टाकलं. आज भारतामध्ये गडव्यात श्रीमंत हे बाबासाहेबांना माहिती.
केल्यानंतर बौद्ध धर्माचं एवढं वाटोळ केल्यानंतर आजही हे सगळे ग्रंथ ग्रंथ आहेत आणि ते बौद्ध धर्माचं फार मोठं वाटोळ करत आहे, फार मोठं. बाहेरचे त्याच्या सवाल केला मी त्यावेळेला सवाल केला. म्यानमार मधून आले, कबुऱ्या मधून आले, जर्मन मधून आले, इंग्लंड मधून आले, लंडन मधून आले, आजही बघा तुम्ही आज अकोला, अमरावती, यवतमाळ केलं आपण पंजाब काय करतो, काय करतो आपण तो खाली तिकडे काही काही भागामध्ये पंचांग क्रमांक करताना पाठीमागे हात टाकतात आणि मग डोकं टेकतो. हा प्रकार हा प्रकार काय धम्म आपल्या बापानं जो धम्म सांगितलाय तो धम्म आम्ही बिघडवलाय का? बिघडवलाय. या काळामध्ये जेव्हा सम्राट अशोकाने निर्माण केलेला धम्म हा टिकावा म्हणून बिंदू तयार केले, काहींना संपवलं पण नंतर जे चांगले बिंदू झाले या चांगल्या मारलं, बिंदूला मारलं आणि राजाने बक्षीस ठेवलं. काय ठेवलं? तो बिंदूला मारून येईल माझ्याकडं मला 100 मोहरा. राजाकडे डोकं आपलं राजाला बक्षीस आहे. एवढं बिंदू मारायला लागले राजाला कळत होतं कोणी आणले होतं. तिथून पुढे त्यांनी त्या झुमक्यामध्ये माझ्याजवळ काठी लावायची आणि मला आणलेले होते त्याला नंतर खूप काठ्या आल्या तर ते दाखवायला लागले. तरी गोंधळ झाला. नंतर मग एखादी आयडिया काढली माझी काठी पहिली दिसली पाहिजे म्हणून त्याने फडकं बांधलं. त्यानं ज्या कलरचं फडकं बांधलं त्याच्या विरुद्ध कलरचं दुसऱ्याने बांधलं. असं करता करता भरपूर फडक्याचं झालं. आज त्याला तुम्ही पाडवा म्हणून जातो. पाडवा म्हणतो तो पाडवा. बाबासाहेब धर्मांतर काय करतात? अरे प्रश्नाचं उत्तर दिलं. बाबासाहेब धर्मांतर का करतात? बळीराजाला घरात दिवाळीत त्याला त्याला मारल्याच्या नंतर त्याच्या राजधानीचं सगळं सोनं जेव्हा लुटलं त्याला त्रयोदशी म्हणतात. आणखी कुठलाही सण सांगा मला तो सण आमच्या विरोधात आहे म्हणून आम्ही कुठलाही सण करत नाही. आणि बाबासाहेबांनी 22 स्पष्टपणे सांगितले की कुठलेही सण साजरे करणार. बाबासाहेब धर्मांतर का करतात? हे धर्मांतर का करतात? ही धर्मांतरची मग बाबासाहेब सांगताना हे बोलतात की जर तुम्ही असं म्हणता की सर्वात मोठी परमेश्वर एक आहे, मग जर परमेश्वर जर सगळ्यात मोठी एक आहे तर माझ्या लेकरांना त्या परमेश्वराकडे जातात नाही. आहे एक म्हणता ना तुम्ही, मग त्याच्याकडे मला जाता येते का? मग जर जाता येत नाही एक तर त्या देवाला चमत्कार दाखवावा किंवा यांनी मला देवाकडे जाऊ द्यावा. इथं काय झालं? प्रश्न कसा आला बाबासाहेबांचा? तुझा होता मुलगा त्या मोठा मुलगा कशावरून तुझ्याचा मुलगा आला ना प्रश्न कशावरून? तुझा बाप तोच आहे हे कशावरून? आता तो काय सांगणार? तो आईला विचारतो असं काय बनवलं तो? फार मोठे प्रश्न. बाबासाहेब काय बाबासाहेब एका एका शब्दात माणसाला पकडलं. गांधीजीला शब्दात पकडवलं. त्यावेळेला गांधीजी म्हणले की बाबासाहेब मी शब्दात खर्च केले. बाबासाहेब म्हणजे पाण्यात गेले
ते पैसे जर तुम्ही माझ्याकडे दिले असते तर माझ्या समाजासाठी मी वसतिगृह काढले असते, मी शाळा काढल्या असत्या. माझ्या समाजाला भाकरीची आता गरज नाही, शिळ्या तुकड्याची गरजच नाही. आयुष्यभर 5000 वर्ष खात आले, त्यांना आता स्वतःचा खाता आला पाहिजे, त्यासाठी त्यांना शिक्षण गरजेचं आहे. म्हणून तुमचे पैसे वाया नाही. त्यांनी त्यावेळेला शब्द वापरला. बाबासाहेब त्यांना विचारतात, तुम्ही आम्हाला काय समजता? म्हणजे आम्ही हरिजन समजतो. म्हणजे हरिजनाचा अर्थ काय म्हणजे? हरिजन म्हणजे हरीचे लोक, हरी म्हणजे देव, त्याची जनता, हरीची जनता म्हणून हरिजन. म्हणजे म्हणले देवाचे ना मुलं म्हणजे हो. बाबासाहेब गांधीजींना विचारतात, तुम्ही पण देवाचे आहात का? हो म्हणले मी पण. म्हणजे तुम्ही पण हरिजन मग तुम्ही देवाचे, तुम्ही आणि हरिजन ना. जर तुम्ही आणि मी जर हरिजन आहे तर तुमच्या देवळात मला काय जातात? बाबासाहेब काय करतात? बाबासाहेब तुमच्यासाठी काय करतात? आणि मग बाबासाहेब जेव्हा हा विषय मांडतात, आजही तुम्ही पहा, हे नवनाथ असतील, हे नवनाथ वगैरे जे हे भक्तींना ज्या आम्हाला मारत होते त्यावेळेला हे पळून गेलेली लोक जे विचार जंगलात राहिले आणि ते नवनाथाचा वेदाचा अरे काहीही संबंध नाही म्हणून बाबासाहेब आपल्याला हे लक्षात घ्या की बाबासाहेब जेव्हा सांगतात की तुम्हाला आणि मला धर्मांतर काय करायचं आणि बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. धर्मांतर केल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये काय झालं आयुष्यामध्ये? आमच्या नावात बदल झाला, घरात बदल झाला, कपड्यात बदल झाला, बोलण्यात बदल झाला, माणसं शिकू लागली. काही माणसं बेईमानी झाली, काही माणसं बेईमानी झाली. त्या बेईमानपणाला काय चिटकलं? आम्ही लोकांना जेव्हा पाहतो, आज नागपूरमध्ये बऱ्याचशा आमच्या महिन्यांनी चपला घातल्या नव्हत्या, बऱ्याचशा चपला बऱ्याच ठिकाणी आपला रोज जातो चपला आणि आपल्याला कळलं समतेचा, सार्वभौमत्वाचा आणि लोकशाही मानणारा धम्म हा बाबासाहेबांनी आम्हाला दिला. आम्ही बाबासाहेबांच्या धर्माचं काय केलं? बाबासाहेब त्यावेळेला म्हणाले की भविष्यात असं होऊ नये, महाराजांनी धर्म पाठवलं असं होऊ. तुम्ही तसे नाही अगर नसाल, आजचं चित्र ज्या पद्धतीने दिसते, आपल्याला धर्माकडे जाण्यासाठी काय नाही ते उदाहरण दिसते की अजूनही आम्ही धम्म का पाळत नाही. जेव्हा बाबासाहेबांनी नागपूर दीक्षाभूमीवरती 5 लाख लोकांना धम्म दिला आणि घेतला किंवा 5 कोटींना घेतला दिला, आज 65 वर्षानंतर आमची बौद्धांची संख्या किती व्हायला पाहिजे होती? 5 कोटीच्या 7 व्हायला पाहिजे होती. 8 ला आमची संख्या आहे 3.5. त्याचा अर्थ किती झालं? आणि बाबासाहेबांना मानतो काय? काही मुलगे फुलांमध्ये असतात, काही मुलगे शेण टाकलेलं आहे ते शेण खातात. बरं खातात तर खातात, त्याची पोळी करतात आणि पोळी करत 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 एका ठिकाणी नेऊन ठेवतात दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी. असेच बरेच मुलगे शेण खात होते आणि त्याच्यात एक चांगला मोठा जो गोल्डन मुलगा आहे, बाबळीचे फुलांचे हे खाणारा, त्यांनी पाहिलं मग त्यात तो म्हणतो आपले सगळे भावबत आपलेच दिसतात, मला हे शेण काय खातात, मी तर हे खातोय.
फळातलं मत खातोय मी. पण काय हरकत नाही, मला त्याची पाणी जात एकच फक्त त्याला ती सवय लागली हलकटपणाची, खाऊ दे जातो. मग सहन नाही झालं. जो सुवर्ण मुंग आहे ना त्याला सहन नाही झालं. त्याला वाटलं ही माझी लेकरं आहेत, यांना शेणातून बाहेर काढावं. आणि एक दिवस खाली आला आणि सगळ्यांना सांगितलं, हे बघा म्हणता सगळ्या मुलांना तुम्ही शेण काय खाऊ नका. मग मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातो ज्या ठिकाणी फार मोठी धम्माची बाग आहे आणि त्या बागेत सगळ्या प्रकारची फुलं आहेत, सगळ्या प्रकारच्या फुलावर नाव मारा, त्याच्यामध्ये मध आहे. आज जर बाबासाहेब असते ना, आज जर बाबासाहेब असते शहाणे म्हणायचे आणि मग तो मुलगा म्हटला कसाला तुम्हाला आता त्या बागेत घेऊन जातो. आमच्या तिथे काय होते दुकान शहाणे ठीक आहे म्हणजे तो मुलगा बाजूला गेलेला म्हणजे तो आपल्याला घेऊन जातो बागेत. हे माहिती कसं जायचं हे माहित नाही, तरी प्रवासाची काय सोय केली हे काही सांगितलं नाही. जायचं एवढंच कळलं. तेवढा तो गोल्डन मुलगा परत आला. तो म्हणला अरे आटपलं का तुम्ही, निघायचं ना. हा म्हणलं निघायचं. आता निघायचं म्हटल्याच्या नंतर ते राहिलेले भुगे होते अति शहाणे जे राहिलेले भुगे होते ते म्हणाले अरे प्रवास किती लांबचा आहे माहित नाही, प्रवास किती लांबचा आहे माहित नाही, रस्त्याने खायला मिळेल का नाही माहित नाही, पटापटा शेत खाऊन घ्या. पटपट भरपूर शेत खाल्लं. त्यातला अतिशहाणा अजून काय म्हणला अरे चाटता येईल बरं खरं. ते उठली बरोबर आहे, मी आपलं खातो गोळी घेऊन जातो. मग काही बरोबर घेऊन गेले. आता शहाणा बोलला होता डायरेक्टर भीमराव आंबेडकर नावाचा. मग त्यांनी त्यांना उचललं आणि धम्माच्या बागेत सगळ्या मुलग्यांना ठेवून दिलं आणि म्हणले खा, लागेल तेवढा मध खा. मग काय कधी नाही म्हणत का तुम्ही जी खात बसले इतका खाल्ला आणि मग दुसरा बाबासाहेब नावाचं अरे म्हणला कसं काय लागला मग त्याच्या काही काय म्हणलं काय म्हणतात चवच वेगळी आहे तुला त्या मधाची. बघा मला शेणापेक्षा बरं आहे की नाही. अरे जर तुम्ही त्या शेणाला सोडलं नाही तर हा मध तुम्हाला मिळणार नाही ना. शेणाला सोडा आणि मधाला घ्या, कारण याच्यामुळे तुमची तब्येत चांगली होईल, मेंदू चांगला होईल, तुम्ही शिकता, तुम्ही डायरेक्टर होतात, तुम्ही असं होणार आश्वासन. बाकीचे तुला कसं वाटलं त्याला अजून त्याला तुला कसं वाटलं म्हटलं मला काही सोडता सगळे जण सांगतात चांगलं होतं तुला कशी चव लागली नाही. याच्या तोंडात काय उपयोग. आता तोंडात शेण असल्यावर मध्ये तो कशी लागेल. तसं बाबासाहेबांनी त्या जो धम्म आहे त्या धम्माची कोडी लागल्याशिवाय धम्म कसा कळेल, बाबासाहेबांनी काय धर्मांतर केलं हे कसं कळणार. म्हणून आजही काही गोष्टी आपल्याला वर शिकल्या त्या जर बंद केल्या नाही तर तुम्हाला धम्म किती कळाला आणि किती नाही हे कधीच कळणार नाही. बाबासाहेब मी तुमच्यासाठी एवढा पराक्रमचा माणूस MA, PhD, BSc, LLB, BD, लॉ एवढाच आहे. जर आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जर त्यांना देण्याची तयारी झाली जर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय न्यायालयाची परंतु तुमच्या मागणीसाठी सतेज करण्यासाठी तुमच्या पोटाच्या अर्थ देण्यासाठी तुमचं भाजलेलं अंग झाकण्यासाठी तुम्हाला माणसात येण्यासाठी तुम्हाला माणूस बनवण्यासाठी त्या बापानं 4 लेकरं त्यांच्याकडे लक्ष दिलं.
उद्याची तयारी झाली का व्यवस्थित हो एकदाच हो पण तुम्ही लक्षात घ्या मी उद्या उद्धव शरण करण्याप्रमाणे उद्याला म्हणे ब्रह्मक शरण म्हणे ब्रह्माला लक्ष काम करा सगळं त्याच्या अगोदर बाबासाहेब बाबासाहेबांनी भारतातील बौद्ध धर्माचा नाश का झाला याच्यावरती मी लिहिलेलं आहे. हा धर्म ज्या पद्धतीने घेतो संरक्षण म्हणतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण तरीही मी माझ्या मित्रांना नुसत्या 22 पद्धतीने नाही तर खेडेगावासाठी सारख्या ठिकाणी आता आवाज आता दोघं मंडळ आता दोघं